नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं BMS मराठी ॲपमध्ये। तर लास्ट लेक्चरमध्ये आपण उर प्रदेशातील मर्म बघितले होते। या लेक्चरमध्ये आपण उदर प्रदेशातील मर्म बघणार आहे। तर कोणते कोणते आहेत? गुद, बस्ती आणि नाभी। तर गुदमर्म याचं सामान्य स्थान उदर प्रदेश, विशेष स्थान स्थूलांतराशी प्रतिबद्ध महास्रोतसाचा शेवटचा भाग। कुठे आहे हे? स्थूलांतराशी प्रतिबद्ध आहे आणि महास्रोतसाचा शेवटचा भाग, येथे गुदमर्म असते। याची संख्या आहे 1 आणि याचा प्रकार परिणामानुसार हे सद्य प्राणहर मर्म आहे आणि रचनेनुसार मासमर्म आहे। आणि याचं प्रमाण 4 अंगुली। विद्ध लक्षण इथे आघात झाला असता तात्काळ मृत्यू येते। सद्य प्राणहर म्हणजे तात्काळ मृत्यू येते। रचना यालाच ॲनल कॅनल, रेक्टम किंवा नर्व प्लेक्सेस असं म्हणू शकतो मॉडर्न सायन्सनुसार। नेक्स्ट आहे बस्ती मर्म। याचं सामान्य स्थान आहे उदर प्रदेश, विशेष स्थान कटीच्या अंतर्भागी ज्याच्या घडणीमध्ये मांस व रक्त अल्प मात्रेत असते असा मूत्राचा आधार बस्तीमर्म होय। कुठे? कटीच्या अंतर्भागी ज्याच्या घडणीमध्ये मांस व रक्त अल्प प्रमाणात मात्रेत असते असा मूत्राचा आधार म्हणजे बस्तीमर्म, हे याचं विशेष स्थान आहे। याची संख्या आहे 1। त्याचे प्रकार परिमाणानुसार सद्य प्राणहर आणि रचनेनुसार स्नायुमर्म। सद्य प्राण असल्यामुळे याचं विद्ध लक्षण काय असेल? तात्काळ मृत्यू। याचं प्रमाण आहे 4 अंगुल। विद्ध लक्षण अश्मिरीमुळे व्रण सोडून इतर कारणामुळे वेध झाल्यास तात्काळ मृत्यू। आणि रचना याची मॉडर्न कोरिलेशन काय? युरिनरी ब्लॅडर आणि हायपोगॅस्ट्रिक प्लेक्सेस। विद्ध लक्षण काय म्हणते की अश्मिरीमुळे होणारे व्रण सोडून इतर कारणामुळे वेध झाल्यास तात्काळ मृत्यू येतो। नंतर आहे नाभीमर्म। याचं सामान्य स्थान आहे उदर प्रदेश, विशेष स्थान पक्वाशय व आमाशय यांच्यामध्ये शिरांची उत्पत्ती स्थाने, इथं असते नाभीमर्म। याची संख्या आहे 1। प्रकार परिणामानुसार हे सद्य प्राणहर आहे। सद्य प्राणहरमुळे याची विद्ध लक्षण काय असेल? तात्काळ मृत्यू। रचनेनुसार शिरामर्म। प्रमाण 4 अंगुल। विद्ध लक्षण तात्काळ मृत्यू आणि रचना अंबिलिकस, डिओडिनम, सुपेरियर मिझेंट्रिक आर्टरी। आता हे जे तिन्ही मर्म आहेत हे तिन्ही मर्म कसे सद्य प्राणहर आहेत याच्यानुसार परिणामानुसार, आणि याचे प्रमाण तिन्ही याचा 4 अंगुली आहे आणि तिन्ही याचं विद्ध लक्षण तात्काळ मृत्यू आहे। हे तिन्हीचे कॉमन पॉइंट आहेत। रचनेनुसार बघितलं तर गुदमर्म हा मांसमर्म आहे, बस्ती स्नायू आणि नाभी शिरा, बाकी परिणामानुसार सद्य प्राणहर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता। यानंतर आहे जत्रुध्व मर्म। टोटल 37 आहे ते। यामध्ये ग्रीवागत आणि शिरोगत असे 2 टाइप्स आहेत। तर आज आपण यामधले ग्रीवागत बघू। ग्रीवागत पहिला आहे नीला व मन्या। याचं सामान्य स्थान ग्रीवा प्रदेश, विशेष स्थान कंठनाडी उभयत चतस्रो धमन्यो द्वे नीले द्वे च मन्ये वत्स्यायन, म्हणजे कंठनाडीच्या दोन्ही बाजूस 2 नीला व 2 मन्या वत्स्यायने उपस्थित असतात। वत्स्यायन म्हणजे अशी रचना ही, इथे एक नीला, एक त्याच्या खाली एक मन्या, इकडे एक नीला त्याच्या खाली मन्या, अशा रचनेला काय म्हणतात? वत्स्यासेन। नंतर याची संख्या किती आहे? 4। 2 नीला 2 मन्या असे किती झाले? 4। परिणामानुसार हे आहे वैकल्यकर, याच्यावर आघात झाला असता विकृती निर्माण होते। आणि रचनेनुसार काय आहे? शिरामर्म। नंतर आहे प्रमाण किती? 4 अंगुली। विद्ध लक्षणे तत्र मुखतः स्वर वैकृतम रसग्रहिताच म्हणजे काय? मुलेपणा व मुकेपणा व रसाचे ज्ञान होत नाही। याचे मॉडर्न कोरिलेशन काय म्हणू शकतो? सुपेरियर लॅरेंजियल आणि ग्लासोफॅरेंजियल। याची ही डायग्राम आहे। हे कंठनाडीच्या दोन्ही बाजूस नीला व मन्या, एक नीला त्याच्या खाली मन्या, एक नीला त्याच्या खाली मन्या। नीला व मन्या मातृका मर्माच्या जवळ आहेत आणि मातृका हे सद्य प्राणहर आहे। 4 अंगुली प्रमाण आहे त्याचं, खाली मातृका पण बघणार आहे। म्हणूनच नीला व मन्या वैकल्यकर असूनही 4 अंगुली प्रमाण आहे। याचे कारण दिलेले आहे की हे वैकल्यकर आहे तरी पण मग त्याचं प्रमाण 4 अंगुली का आहे, तर याचं कारण आहे। आता मातृका मर्म। याचं सामान्य स्थान ग्रीवा, विशेष स्थान ग्रीवा उभयत चतस्रो शिरा मातृका। ग्रीवाच्या दोन्ही बाजूस मातृका नावाच्या 4 शिरा आहेत, म्हणजे किती? टोटल 8। इकडे ग्रीवा हे ग्रीवाच्या दोन्ही बाजूस 4 आणि 4 असं। याची संख्या टोटल किती आहे? 8। याचे प्रकार परिणामानुसार हा सद्य प्राणहर आहे आणि रचनेनुसार हा शिरामर्म आहे। प्रमाण याचं 4 अंगुली।
नंतर याचं विद्ध लक्षण आहे तत्र सद्यो मरणम. काय तात्काळ मृत्यू येते, सद्य मरण असल्यामुळं तात्काळ मृत्यू येते याच्यावर आघात झाला असता. याची रचना कॅरोटाइड आर्टरी किंवा ज्युगुलार वेन्स, एक्सटर्नल आणि इंटरनल कॅरोटाइड आर्टरी हे याची मॉडर्न कोरिलेशन आहे आणि ही याची डायग्राम आहे. नंतर आता आहे क्रुकाटिका मर्म. याचं सामान्य स्थान ग्रीवा, विशेष स्थान शिरोग्रीवयो संधाने क्रुकाटिका क्रुकाटिके नाम. शिर आणि ग्रीवा यांच्या संधी ठिकाणी क्रुकाटिका मर्म आहे. हे तर तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता. हे आहे क्रुकाटिका. हे नंतर याची संख्या किती आहे? 2. प्रकार परिणामानुसार हा वैकल्यकर आहे आणि रचनेनुसार हा संधिमर्म आहे. प्रमाण अर्धा अंगुली. विद्ध लक्षण तत्र चलमूर्धता म्हणजे सतत शिर हलत राहते, त्याला काय म्हणतात? चलमूर्धता. हे याचं विद्ध लक्षण आहे. जर इथे आघात झाला क्रुकाटिका मर्मावर तर सतत शिर हलत राहते. नंतर आहे रचना त्याची अटलांटो ऑसिपिटल जॉईंट, अटलांटो ऑसिपिटल मेम्ब्रेन आणि लॅटरल अटलांटो ऑसिपिटल लिगामेंट हे याचं मॉडर्न कोरिलेशन आहे. नंतर आहे याची डायग्राम ही. हे आहे क्रुकाटिका मर्म. हे 2. नंतर आहे आता शिरोगत. ग्रीवागत झाले, आता शिरोगत बघूया. शिरोगत मध्ये पहिला आहे विधुर मर्म. याचं सामान्य स्थान काय? ऊर्ध्व चतुर्गत शिर प्रदेशामध्ये. विशेष स्थान कर्णपृष्ठयोत अधः संश्रिते विधुरे नाम म्हणजे कानाच्या मागे व अधः भागामध्ये. कानाच्या मागे आणि अधः भागामध्ये. इथं आहे याची डायग्राम. विधुर हे कानाच्या मागे असते आणि अधः भागामध्ये विधुर मर्म असतो. हे झाल्याचं विशेष स्थान. संख्या किती आहे? 2. दोन्ही कानाच्या मागे एक एक असं म्हटलं तरी चालेल. 2. प्रकार परिणामानुसार वैकल्यकर आणि रचनेनुसार स्नायुमर्म. त्याचं प्रमाण अर्धा अंगुली. विद्ध लक्षण तत्र बाधिर्य. काय होते? बहिरेपणा येते. जर इथं आघात झाला तर ऐकायला येत नाही. रचना ऑडिटरी नर्व, पोस्टिरियर ऑरिक्युलर आर्टरी किंवा टिम्पॅनिक मेम्ब्रेन हे याचं मॉडर्न कोरिलेशन आहे. ही याची डायग्राम विधुर मर्माची. नंतर आहे फनमर्म. याचं सामान्य स्थान ऊर्ध्व चतुर्गत शिरप्रदेश. याचं विशेष स्थान घ्राण मार्ग उभयतः स्त्रोतो मार्ग प्रतिबद्धे अभ्यंतरः फने नाम. काय? नासा मार्गाच्या दोन्ही बाजूस फनमर्म आहे. घ्राण मार्गे उभयत म्हणजे नासा मार्गाच्या दोन्ही बाजूस फनमर्म आहे. याची संख्या 2. प्रकार परिणामानुसार वैकल्यकर, रचनेनुसार सिरामर्म. प्रमाण अर्धा अंगुली. विद्ध लक्षण तत्र गंधाज्ञानम म्हणजे गंधज्ञान नष्ट होते. रचना काय आहे? ऑल फॅक्टरी नर्व. जर ऑल फॅक्टरी नर्वला जर काही डॅमेज झालं तर गंधध्यान होणार नाही. त्यामुळे याचं ही त्याची डायग्राम आहे फनमर्मची. नंतर आहे अपांगमर्म. याचं सामान्य स्थान ऊर्ध्व चतुर्गत शिरप्रदेश. विशेष स्थान भ्रूपृष्ठांत यो अधो अक्षमोहो बाह्यता अपांगो नाम. भुवईच्या कमानीच्या खालच्या टोकाच्या बाजूस नेत्राच्या बाह्यतः. भुवईच्या कमानीच्या खालच्या टोकाच्या बाजूस आणि नेत्राच्या बाह्यतः अपांगमर्म. ही तर डायग्राम आहे याची. ह्या भुवईच्या कमानीच्या खालच्या बाजूस आणि नेत्राच्या बाह्यतः अपांगमर्म याचं विशेष स्थान. याचं संख्या आहे 2. परिणामानुसार हे वैकल्यकर, रचनेनुसार सिरामर्म. याचं प्रमाण अर्धा अंगुली आणि विद्ध लक्षणे तत्र अंध्यम दृष्टोपघात वा म्हणजे अंधत्व आणि दृष्टी कमी होणे. रचना आहे ऑप्टिक नर्व, झायगोमॅटिक टेम्पोरल वेसर आणि सिलियरी नर्व. ही याची डायग्राम. नंतर आहे आवर्त मर्म. याचं सामान्य स्थान आहे ऊर्ध्व चतुर्गत आणि शिरप्रदेश. विशेष स्थान भ्रुव उपरी निम्ययो आवर्तो नाम म्हणजे भ्रुव उपरी म्हणजे भुवयांच्या कमानीच्या टोकाच्या खोलगट भागामध्ये आणि बोहोके पुच्छांत के ऊपर निम्न भागो में म्हणजे हे इथे हे बघा हे आहे इथं आवर्तमर्म. भुवईच्या कमानीच्या टोकाच्या खोलगट भागामध्ये इथे आणि भुवईच्या एंडच्या वर निम्न भागामध्ये इथे आवर्तमर्म आहे. याची संख्या आहे 2. प्रकार परिणामानुसार वैकल्यकर, रचनेनुसार संधिमर्म. प्रमाण याची प्रमाण आहे अर्धा अंगुली. विद्ध लक्षण तत्र अप्यांध्यम दृष्टोपघातो वा म्हणजे अंधत्व आणि दृष्टी कमी होणे. याचं आणि जे अपांग मर्म आहे याचं विद्ध लक्षण सेम आहे. श्लोक थोडासा वेगळा आहे पण बाकी एक्सप्लेनेशन सेम आहे. रचना ऑप्टिक नर्व आणि ऑक्युलोमोटार नर्व
याचं विद्ध लक्षण आहे. नंतर आहे स्थपनी वर्म. ऊर्ध्वचतुर्गत शिरप्रदेश सामान्य स्थान, विशेष स्थान भ्रुवोर मध्य स्थपनी नाम, म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्यभागी स्थपनी वर्म असते. आपण इथे टिकली लावतो, हे बघा, हे आहे स्थपनी वर्म, दोन्ही भुवयांच्या मध्ये स्थपनी वर्म. नंतर आहे याची संख्या 1. प्रकार परिणामानुसार विषलग्न मर्म आणि रचनेनुसार शिरामर्म. तर विषलग्न मर्म म्हणजे काय? जर शल्यामुळे जर इथे आघात झाला तर जर शल्य काढले तर मृत्यू येतो. पण मात्र जर शल्य नाही काढले तर आणि शल्य आपोआप गळून गेले तर मनुष्य जगू शकतो. नंतर आहे याचे प्रकार, नंतर आहे प्रमाण. अर्धांगुली विद्ध लक्षण तत्र उत्क्षेपवत, तत्काळ मरण. याचं विद्ध लक्षण काय? तात्काळ मरण येते. रचना ग्लॅबेला, फ्रंटल वेन, नेझर आर्क, फोरामेन, सिकम. हे एवढे याचे मॉडर्न कोरिलेशन आहेत. याची डायग्राम. नंतर आहे शंखमर्म. याचं सामान्य स्थान काय आहे? ऊर्ध्वचतुर्गत शिरप्रदेश, विशेष स्थान भ्रुव पुच्छांतरूपरी कर्ण ललाटयोरमध्ये शंखो नाम, म्हणजे भुवयांच्या टोकाच्या वर आणि पार्श्व बाजूस कर्ण व ललाट यांच्या मध्ये शंखमर्म आहे. हे इकडे हे आहे शंखमर्म. आर्त आणि अपांश मागे इकडे भुवयाच्या टोकाच्या वर आहे आणि पार्श्व बाजूस व कर्ण आणि ललाट यांच्या मध्ये, कर्ण आणि ललाट यांच्या मध्ये हे आहे शंखमर्म. याची संख्या आहे 2 आणि परिणामानुसार हे सद्य प्राणहर आहे आणि रचनेनुसार अस्थिमर्म आहे. आता हे मर्म सद्य प्राणहर आहे तरी पण याचं प्रमाण किती आहे? अर्धांगुली. इकडे आहे अर्धांगुली. तर याचं विद्ध लक्षण आहे तत्र सद्य मरण. इथे जर हे झालं, आघात झाला तर तात्काळ मृत्यू येतो, कारण याचा परिणामानुसार कोणता? सद्य प्राणहर मर्म आहे. रचना काय? टेम्पोरल फोसा किंवा मेनेंजियल आर्टरी. नंतर आहे याची डायग्राम. तुम्ही याच डायग्राम सगळे दिलेले आहेत. आर्तवपण, अपांगपण, शंखपण, उत्क्षेप. आता बघूया. उत्क्षेपची सामान्य स्थान ऊर्ध्वचतुर्गत शिरप्रदेश आणि विशेष स्थान शंख्यो उपरी केशांत उत्क्षेप नाम, म्हणजे शंखमर्माच्या वर आणि केश चमतात तेथे त्या ठिकाणी हे शंखमर्माच्या वर उत्क्षेप आहे आणि इथं केसाच्या एंडला, जे हेअरलाईन असते का त्याच्या एंडला. नंतर याचा प्रकार परिणामानुसार विषलग्न मर्म, रचनेनुसार स्नायुमर्म. प्रमाणाचं अर्धांगुल. ते विषलग्न म्हणजे काय? स्थपनी मर्मासारखं. जर शल्य काढले तर मृत्यू होते आणि शल्य तसेच राहू दिले, आपोआप जर गळू दिले तर ते मनुष्य जगू शकतो. आता आहे याचं विद्ध लक्षण. विद्ध लक्षण काय? जर शल्य काढला असता मृत्यू येतो व शल्य आपोआप पडले तर मृत्यू येत नाही. शल्य काढल्यावर आतील कोंडलेला वायू बाहेर येतो, मृत्यू होतो. याचं विद्ध लक्षण आहे. याची रचना टेम्पोरॅलिस मसल्स, सुपेरियर टेम्पोरल वेन, सब टेम्पोरल आर्टरी. याचे मॉडर्न कोरिलेशन म्हणू शकतो. नंतर आहे शृंगाटक मर्म. याचं सामान्य स्थान शिरप्रदेश, विशेष स्थान कर्ण, नेत्र, जिव्हा आणि नासा यांचे संतर्पण करणाऱ्या शिरा यांचा सन्निपात जेथे होतो म्हणजे शृंगाटक मर्म होय. म्हणजे काय? कर्ण, नेत्र, जिव्हा आणि नासा यांना संतर्पण, यांना न्यूट्रिशन देणाऱ्या ज्या शिरा आहेत यांचा सन्निपात, म्हणजे जिथं ह्या सगळ्या शिरा एकत्र येतात तिथे शृंगाटक मर्म आहे. डायग्रामनुसार दाखवता येणार नाही. आणि याचं संख्या आहे 4 अंगुली. MCQ साठी महत्वाचे आहे. प्रकार परिणामानुसार सद्य प्राणहर, रचनेनुसार शिरामर्म. प्रमाण 4 अंगुली. याची संख्या पण 4 आहे, इथं अंगुली नाही पाहिजे. आणि प्रमाण पण 4 आहे. नंतर आहे विद्ध लक्षणे. तात्काळ मृत्यू, तत्रापि सद्य मरण. आघात झाला असता तात्काळ मृत्यू येते. त्याची रचना आता कावर्नोसस सायनस आणि इंटर कावर्नोसस सायनस हे 2 त्याचे मॉडर्न कोरिलेशन आहेत. डायग्राम थ्रू याला दाखवता येणार नाही. नंतर आहे अधिपती मर्म. याचं सामान्य स्थान ऊर्ध्वचतुर्गत शिरप्रदेश आणि विशेष स्थान मस्तिकाच्या आतमध्ये वरच्या बाजूस शिरा आणि संधीच्या सन्निपात होतो त्या ठिकाणी, केशाच्या भोवऱ्याच्या ठिकाणी. कुठला असतो? अधिपती मर्म. हे बघा इथे असतो, इथे. आणि जर वरून बघितलं तर इथे. हे आहे अधिपती मर्माची डायग्राम. इथे केसाचा भोवरा असतो ना तिथे. नंतर आहे त्याची संख्या आहे 1. प्रकार परिणामानुसार सद्य प्राणहर आणि रचनेनुसार संधिमर्म. प्रमाण अर्धांगुली. विद्ध लक्षण तत्रापि सद्य मरणम. आघात झाला असता तात्काळ मृत्यू येते. आणि नंतर आहे सीमंत मर्म. याचं सामान्य स्थान ऊर्ध्वचतुर्गत शिरप्रदेश, विशेष स्थान पंचसंदय शिरसी विभक्ता सीमंता नाम, म्हणजे शिराचे विभाजन करणारे सीमंत नावाचे 5 संधी. याला आपण सुचर सोबत कम्पेअर करू शकतो. जे 5 सुचर्स असतात आपल्या स्कलमध्ये ते.
याचे प्रमाण आहे 4 अंगुली. 4 अंगुली म्हणजे स्व पाणितल समित्त आणि संख्या आहे याची 4. परिणामानुसार हे कालांतर प्राणहर मर्म आहे आणि रचनेनुसार हा संधी मर्म आहे. विविध लक्षणे तत्र उन्माद भय चिंता नाशे मरणम. उन्माद भय चिंता नाश यामुळे मृत्यू येतो, म्हणजे काही कालानंतर मृत्यू येतो, म्हणून याला कालांतर प्राणहर मर्म म्हणतात. उन्माद म्हणजे काय, एक हे मानस व्याधी आहे, पागल वगैरे होणे या टाईप. नंतर याची रचना मॉडर्न कोरिलेशन, कोरोनल सुचर, लॅम्बॉइड सुचर, सजायटल सुचर, परायटल सुचर आणि टेम्पोरल सुचर याचं मॉडर्न कोरिलेशन आहे. याची डायग्राम ही, जर हा मर्म आला तर ही डायग्राम आवर्जून काढायची, खूप सोपी आहे. हे कोरोनल सुचर, हे साईडचे 2 परायटल, मधातलं सजायटल आणि मागचं लॅम्बॉइड सुचर. तर इथे आपले शिरोगत मर्म संपतात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पृष्ठगत मर्म बघूया.